गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज खूप दिवसानंतर व्लॉग स्टार्ट करते गावावरून आल्यानंतर. असं काही असं काही शूट वगैरे झालं नाही प्रॉपर. आणि आता आम्ही चाललो आहेत डीमार्टमध्ये. माझा आवाज येतो कधी कधी, मला खूप जण म्हणतात की तुझा आवाज खूप थोडा थोडा येतो, सो मोठ्याने बोलते. आता आम्ही चाललो आहे डीमार्टमध्ये. हेच थोडंसं ग्रॉसरी वगैरे घ्यायची आहेत, बाकी दळण पण टाकायचं आहे. उर्वी गेली ट्युशनला. चला हां, लय दिवसाने, 8 दिवस पण नाही झाले. सो उर्वीला ट्युशनला पाठवलं. ॲक्च्युली उर्वी असताना जायचं होतं, मग अशी पण खूप जोरात पाऊस सुरू झाला, सो नंतर मग कॅन्सल केलं. मग ते आता 4 वाजलेत, ट्युशनला गेली. मग आता मी म्हटलं पटकन जाऊन येऊया, मला पण परत कामावर बसायचं. सो चला पटपट अशीच निघाली. घरातल्या ड्रेसवर पटकन म्हटले जाऊन येऊया. ही ओढची घेतली का? हे पण खडू आहे ना, वॅक्स क्रेयॉन. ते आपण नाही असे वापरायचं. 10 रुपयालाच आहे. हॅलो, सांग काय. माझं फेस वॉश पण संपत आलं. म्हटलं आलं आणि वरती नाही येणार असं कधी होईल का? आता मला रेनकोट बघायचं. हे बघ ना, हे आहे ना. ते नाही आहे 99. हां, हा किती आहे? मागे 300 रुपयाला लगेच समजतं ना क्वालिटी. तिकडे बाजूला इथं नाही येत ते माझ्या मते पटेल मार्टला आहे. मला हाफ पॅन्ट घ्यायची माझी. इकडे आल्यानंतर इकडे असा एखादा तरी राऊंड मारणं मॅन्डेटरी आहे. मला पॅन्ट पाहिजे. इकडे असतं झालं आहे आमचं. थोडंसं काही किराणा वगैरे घेऊन झाला आणि आता दळण टाकतो आणि पटकन जातो घरी. लॉग इन करायचं. सो आता आम्ही आलो आहे खाली. उर्वी आणि मी आहे गप्प. खाली बघा उर्वी खड्डा वगैरे. सो पाऊस चालू आहे थोडासा, आता जस्ट स्टार्ट झाला आहे, म्हणजे चालूच आहे, थोडा थोडा येतो जातो आहे. आणि ते बॅग जरा रिपेअरिंग करायला टाकली. तर आम्ही जरा पटेल मार्टमध्ये काही गोष्टी घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या. बघू, रेनकोट वगैरे बघायचं आहे, कारण की पावसात तिकडे मग रेनकोटची गरज लागेलच. जिथे चाललो तिकडे खूप पाऊस वगैरे असणार आहे. तुझं नाही, तुझं थांब. सो चला आलो इथे आम्ही आता पटेल मार्टमध्ये. बॅगची चेन तुटली होती, ती चेन टाकायला बनवायला टाकलीत. आणि आता पटेल मार्टमध्ये जाऊन जरा बघते काय भेटतंय का. सो आता आम्ही आलो आहे पटेल मार्टमध्ये. रेनकोट बघतो आहे आणि ते यूज अँड थ्रो म्हणजे जास्त साधे होते तेच बघायचं. उर्वी इकडे. उर्वी, एक नीमचं फेस वॉश घ्यायचं. हे क्लीनचं फेस पॉक द्यायचं. तू का पळते इकडे तिकडे? तुला मार खायचा आहे का? मस्ती करते नुसती. चल आणि अजून काय घ्यायचं होतं? ओडोमॉस.
छोटा नाही वाटतं. मम्मा, हे घे ना please. फॅब्रिक रोल ऑन घेऊया एक. हे घे ना एक. असे नाटके चालू असतात. उरी तिकडे मॉ भुत्या बाबाई मग बरं. सो फायनली घरी आली. पाऊस चालू झाला आहे जोराचा म्हणजे तो पाऊस चालूच आहे. तो येतोय जातोय असं चालू आहे सध्या त्याचं. आणि सो आज लॉगआउट माझं 9 वाजताच झालं आहे रात्री. त्यामुळे मग थोडंसं जायला भेटलं खाली. दुपारी बघितलं असेल तुम्ही, मी डीमार्टमधून बाजार वगैरे करून आणला होता थोडासा. आणि तिथे रेनकोट नव्हते ॲक्च्युली. ते जे आम्हाला पाहिजे होते ते त्या प्रकारचे नव्हते. सो ते जे रेनकोट पाहिजे होते ते तिथं नव्हते. सो मग आता पटेल मार्टमध्ये जाऊन रेनकोट, त्यानंतर फेस वॉश बाकी होतं माझं, आणि हे रोल ऑन, फॅब्रिक रोल ऑन घेऊन आलो आहे. 2 रेनकोट घेतले सुशांतसाठी आणि माझ्यासाठी. उर्वीसाठी ऑलरेडी तिच्याकडे आहे रेनकोट. ते कशाला काढते आता, काय गरज आहे का? फक्त पसारा घालायचं कामं करतात बाबा. एवढा वैताग आलाय ना आवरून. सो आता आली आहे. थोडी भांडी घासायचे राहिले, ते भांडे वगैरे घासून घेते. जेवण करून गेलो होतो, जेवण वगैरे झाले ऑलरेडी. सुशांत नाईटला गेलेत आणि आता आम्ही दोघीच आहेत घरी. आणि बाकी मग आता जेवण तर झालं आहे, भांडी बाकी आहेत. भांडी घासते, थोडा तिचा अभ्यास घेते. अभ्यास घ्यायचा असतो, मला टाईमच भेटत नाही ॲक्च्युली. सुशांतच घेतात शक्यतो तिचा अभ्यास संध्याकाळचा. पण त्यांच्या तर नाईट शिफ्ट चालू असल्यामुळे मग थोडंसं मी घेते मध्ये थोडं. त्यांना जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते घेतात. आणि बाकीचं ती ट्युशनमध्ये करतेच तिचं. सो तिला आता ड्रॉइंग क्लास पण लावला आहे आम्ही. सो ती आज कालपासूनच ड्रॉइंग क्लास जॉईन केला आहे. सो ती जाते मस्त ड्रॉइंग क्लासला आणि एन्जॉय करते ती. छान वाटते तिला. हो ना उर्वी? आवडते तुला ड्रॉइंग क्लास? सो काहीसं शिकवलं आहे तिला आता. फर्स्ट डेला, हे सेकंड डेला, फर्स्ट डेलाच. आणि हे आज शिकवलं तिला. असं काहीचं काढलंय. मी स्वतःने काढलं, टीचरने मला डॉट मारून दिलाच नाही. ओके, ठीक आहे. सो चला आता आवरते, भांडे घासते आणि थोडं तिचा होमवर्क वगैरे काय आहे का बघते. एकतर हे स्कूलवाल्यांचं एवढं असतं, प्रत्येक गोष्ट त्यांच्या ॲपमध्ये बघा जाऊन. त्यांचा होमवर्क बघा, क्लासमध्ये काय शिकवलं ते बघा, अटेंडन्स बघा, सगळ्या ॲपमध्ये बघायला लागतं. 1 दिवसासाठी 1 डे स्टे आहे आमची पिक ट्रिप. आणि यावेळेस कोण आहे आमच्यासोबत हे पण तुम्हाला कळेलच. स्टे ट्यून. ते फायनली मी बॅग भरून ठेवते. आमची बॅग भरून झाली. हीच एक घेणार आहे. आणि इकडे मी सकाळी जे काय घालायचे ते ठेवलेत. बाकी याच्यात काही रेनकोट वगैरे आहेत. सो तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल, तो 2 दिवसापूर्वीचा आहे. आणि आज आहेत फ्रायडे, उद्या आहे सॅटर्डे, एकादशची काय आहे ते. आणि याच्या आधी तुमचा माझा एक व्हिडिओ आला असेल जो रुटीनचा असेल, तो बघितला असेल तुम्ही कदाचित. आता आहे बॅग भरायचं काम चालू आहे. इथे बॅग वगैरे काही भरली आहे. काही सुशांत ऑलरेडी घेऊन गेलेत बॅग. ते एक जे की ते ऑफिसला गेलेत आज रात्री, ते उद्या सकाळीच येतील. आणि ते काही घरी येणार नाही, आम्हीच स्टेशनला जाणार आहोत. आणि उद्या आम्ही गाडी वगैरे काही घेऊन नाही जाणार, डायरेक्ट ट्रेनने जाणार आहोत. आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो आज फक्त पॅकिंग झालेली आहे आणि बाकी जेवण वगैरे झाले तर आवरते. आता जरा थोडा पसारा वगैरे आवरून ठेवते. सकाळी काही गडबडीत काय आवरायला भेटणार नाही. बाकी सो अशी काहीशी छोटीशी 1 डे स्टे आमची ट्रिप असणार आहे. असे पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र येऊन ट्रिप करतो आहे. आणि कोण कोण आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो स्टे ट्यून. आणि आता थकल्यासारखं झालं आहे, कामं आवरलेत, कंबर बसून पूर्ण जाम होते. आता आवरते पटपट, बाकीचे कामं वगैरे आवरून घेते. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करेल. सो उद्याचा व्लॉग नवीन फ्रेश व्लॉग मी स्टार्ट करेल सकाळी निघाल्यावर. लवकरच निघायचं आहे आम्हाला, 7:30 7:15ला निघू आम्ही इथून. आणि कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळालंच. सो स्टे ट्यून. सो हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.